तर नमस्कार मंडळी, कृषी दूध कीर्तन चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की आपण 10 बोकडांचा लॉट आणून बोकड पालन तर सुरू केले, पण त्या बोकड पालनामध्ये आपल्याला नफा किती राहणार या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे। त्यासाठी आपला भांडवल किती जाणार आहे, किती गोष्टी लागतील, कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतल्यानंतर आपल्याला नफा किती राहू शकतो आणि कशा प्रकारे आपण नफा वाढवू शकतो, त्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आपण कॉस्ट कटिंग करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोकड पालन सुरू करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी लागणार आहे म्हणजे तुमची जागा, त्यानंतर तुमच्या शेडची बांधणी। तुमच्या जागेमध्ये आपल्याला जर शेड बांधायचं म्हटलं तर त्यासाठी तुम्हाला किती खर्च येणार आहे, तर तुम्हाला माझ्या मागे जे दिसतोय तर हा आपला 60 फूट बाय 30 फूटचा शेड आहे, म्हणजे 60 बाय 30 फुटाचा आपला शेड आहे। तर त्यामधला आपण 40 फूट बाय 30 फुटाचा आपण त्यामध्ये कंपार्टमेंट टाकलेले आहेत। एक कंपार्टमेंट आपला हा 20 फूट बाय 10 फुटाचा एक कंपार्टमेंट आहे आणि मध्ये 10 फूट आपण जागा सोडलेली आहे आपल्या, त्यामध्ये गव्हाण असेल बाकीच्या गोष्टींसाठी आपण जागा सोडलेली आहे। तर असं 30 बाय 60 फुटाचे ह्यामध्ये आपण 4 कंपार्टमेंट बसवले। तर 4 कंपार्टमेंट आपले 40 फूट बाय 30 फुटामध्ये बसलेले आहेत, बाकीचे 20 फूट ही आपण आपल्या रेग्युलर यूज साठी ठेवलेली जागा। तर हा शेड बांधण्यासाठी मला त्यावेळेस 5 ते 5.5 लाख रुपये खर्च आला होता। पण जर तुम्हाला स्पेसिफिक जर बोकड पालण्यासाठी जर शेड बांधायचं असेल तर ह्या ठिकाणी जे आता हे सगळं हेवी मटेरियल मध्ये बांधलंय, तर हे तुम्हाला बोकड पालनासाठी बनवायची गरज नाहीये। या ठिकाणी तुम्ही सिमेंटचे पत्रे वापरा, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये हीट किंवा टेम्परेचर मेंटेन राहण्यासाठी, तुमच्या शेडमध्ये गारवा राहण्यासाठी तुमच्या जास्त फायदेशीर राहणार आहे। तर या ठिकाणी तुमच्या 3 ते 3.5 लाखांमध्ये तुमचा शेड होणार आहे। त्याच्यासोबतच त्यामध्येच तुमचे कंपार्टमेंट त्या सगळ्या गोष्टी 3.5 लाखापर्यंत होऊन जातील। त्याच्यानंतर तुम्हाला पुढचे 4 महिने दर महिन्याला आपल्याला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे। ती कशी, तर आपण त्या ठिकाणी बोकड आणणार आहे, तर 10 बोकड आपण दर महिन्याला जरी परचेस केले 5 ते 5.5 हजार रुपये नगाने, तरी आपले 50 ते 55 हजार रुपये त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होणार आहे पुढच्या 4 महिने। पहिल्या महिन्याला आपण जर 5,000 ने आणले तर 50 हजार रुपये इथे झाले, तर एका कंपार्टमेंट मध्ये आपले 10 बोकड झाले। पुढच्या महिन्यामध्ये परत 10 आणले, ते पुढच्या कंपार्टमेंट मध्ये म्हणजेच दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये आपण ते ठेवले। त्याच्यानंतर तिसऱ्या कंपार्टमेंट मध्ये आपण तिसऱ्या महिन्यामध्ये, चौथ्या महिन्यामध्ये चौथ्या कंपार्टमेंट मध्ये, पण 4 महिन्यानंतर पहिल्या 4 महिने आपण इन्व्हेस्टमेंट केली तर 5व्या महिन्यामध्ये परत पैसे आपल्याला गुंतवावे लागत नाही। तर ती इन्व्हेस्टमेंट किती होणार आहे आपली, की आता 5,000 रुपयांनी जर आपण 10 बोकड 4 महिने परचेस केले तर त्या ठिकाणी आपली ती 2 लाख इन्व्हेस्टमेंट होणार आहे। आणि त्यासोबतच आपला शेडचा खर्च आपण एक 3.5 लाख रुपये पकडला, तर 5 ते 5.5 लाख रुपये तुम्हाला खर्च होणार आहे, तुमच्या इन्व्हेस्टमेंट होणार आहे। तर ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला त्यानंतर 5व्या महिन्यानंतर तुम्हाला जो पहिला लॉट आपण आणला होता तर तोच लॉट तुम्ही 5,000चा बोकडा 10,000ला विकणार आहे। तर त्यामधनच येणार आहे 10,000ने जर आपण 10 बोकडांचे कॅल्क्युलेट केले तर लाखभर रुपये येणार आहे। तर त्या लाखभर रुपयामधनं तुम्हाला परत 50,000 रुपये काढून त्यामध्ये पुढचा लॉट विकत घ्यायचा आहे। त्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक परत खर्च करण्यासाठी परत तुम्हाला भांडवल त्यामध्ये घालायची गरज नाहीये। तर ही एक सायकल बेस मॉडेल आपण या ठिकाणी तयार केलं आणि यामधून आपल्याला नफा किती होणार आहे, यातनं किती गोष्टी परवडणार आहे, तुमची जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली ते किती दिवसांमध्ये रिकव्हर होईल, या सगळ्या गोष्टींचा आपण ह्यामध्ये सगळ्या गोष्टी पाहणार आहे। तर आता मी निवांत बसून तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजवतो। तर ह्या ठिकाणी आपला शेडसाठी आपला खर्च किती झाला, तर एक 3.5 लाख रुपये खर्च झालेला आहे। तर 3.5 लाखानंतर आपल्याला आपण काय करणार, 10 बोकड आपण 4 महिने विकत घेऊन येणार आहे। तर त्यासाठी आपण स्पेसिफिकली आता आपण बोकड तर आणणार आहे, पण फक्त तेवढंच आणून आपलं भागणार आहे का, त्यासाठी बोकडांसाठी आपल्याला बाकीचं त्यांच्या मेंटेनन्स साठी किती खर्च येणार आहे, त्यातनं आपल्याला किती नफा राहणार आहे, या सगळ्या गोष्टींचं गणित आपण यामध्ये बघूया। आता हा जो कंपार्टमेंट आहे, हा जो हे आहे, याची कॅपॅसिटी आहे जवळपास 25 बोकडांची, की म्हणजे 20 ते 25 बोकड या ठिकाणी आपण आरामात ठेवू शकतो। पण आपण सुरुवात करताना 10 बोकडांपासूनच करूया, 10 बोकडांमध्ये किती राहत आहेत, किती फायदा होणार आहे, तर ह्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करूया आणि त्याच्यानंतर आपण 25 बोकडांसाठी काढूया। तर 10 बोकड आपण जर परचेस केले तर 10 बोकड आपण सपोज 5,000 रुपयांनी आपण जर परचेस केले तर ते आपले जाणारे 50,000ला। आता त्यांना सांभाळण्यासाठी आपल्याला जो खर्च येणार आहे तर तो किती येणार आहे, त्यांचा मेंटेनन्स कॉस्ट आपल्याला, आता 50,000 आपले झाले त्यांचे याचा खर्च परचेसचा, पण त्यांची मेंटेनन्स कॉस्ट मध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतात। तर आपण सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया की आता आपण बोकडांची खरेदी केली, त्यांच्या खुराकासाठीचा खर्च काढूया, नंतर औषधांसाठीचा खर्च काढूया। तर आपण ज्यावेळेस आपल्या खुराकाचा खर्च काढायचा म्हटलं तर आपण 2.5 ते 3 महिन्याच्या बोकडांची खरेदी करून घेऊन येतो। तर त्या 2.5 ते 3 महिन्याच्या बोकड हे लहान असतात, तर त्यांना खुराकही कमी लागतो, तर आपण त्यांना खुराक किती देतो आणि पुढचे 4 महिने आपल्याला खुराक म्हणजे वाढवा जाणार, तर तो खुराक किती असणार आहे, तर या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे तुम्हाला सांगतो। तर ज्यावेळेस आपण 2.5 ते 3 महिन्याच्या बोकड घेऊन येतो तर त्याला आपण खुराक देताना 3 गोष्टींचा आपल्या प्राथमिकता वापर करत असतो। त्यामध्ये असतं एक तर शेंगदाणा पेंड, दुसरा असतो गव्हाचा बारडा आणि तिसरा असतो मक्याचा बारडा। तर ह्यामध्ये मेजर क्वांटिटीमध्ये आपण वापरतो गव्हाचा बारडा, जो की 50% असतो, 25% वापरतो मकाचा बारडा आणि 25% वापरतो शेंगदाणा पेंड।
तर ह्याचा वापर करत असताना आपण किती देतो, तर ह्या तिन्ही गोष्टी एकत्र मिक्स करून आपण पहिल्या महिन्यामध्ये म्हणजे 2.5 ते 3 महिन्याचा बोकड आपल्या शेडमध्ये आल्यानंतर पहिला 1 महिना आपण त्याला 100 ग्रॅम सकाळी आणि 100 ग्रॅम संध्याकाळी असा खुराक देत असतो. त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये आपण त्यांना 125 ग्रॅम सकाळी 125 ग्रॅम संध्याकाळी असा खुराक देतो, म्हणजे 25 ग्रॅम वाढवतो. त्याच्यानंतर तिसऱ्या महिन्यामध्ये आपण 150 ग्रॅम सकाळी 150 ग्रॅम संध्याकाळी असा परत 25 ग्रॅम वाढवून त्यांना सकाळ संध्याकाळी खुराक देत असतो. आणि चौथ्या महिन्यामध्ये पण 150 ग्रॅम सकाळी 150 ग्रॅम संध्याकाळी असा आपला खुराक द्यायचा आपलं नियोजन असतं. तर आता तर टोटल एका बोकडासाठी आपल्याला खुराक किती लागणार आहे, तर ह्याचा आधी आपण कॅल्क्युलेशन करूया, नंतर त्याचा खर्च किती येणार ते काढूया. तर त्यासाठी आपण काय करणार आहे की 100 ग्रॅम पहिल्या महिन्यामध्ये आपण किती दिला, 100 ग्रॅम सकाळी आणि 100 ग्रॅम संध्याकाळी, म्हणजे 200 ग्रॅम एका दिवसाला लागला. तर एका महिन्यासाठी जर ते कॅल्क्युलेट केलं तर 6 किलो जवळपास आपल्याला तो खुराक लागणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये 125 सकाळी 125 संध्याकाळी, म्हणजे 250 ग्रॅम एका दिवसाला लागणार आहे. आणि जर ते आपण 4 महिन्यांसाठी कॅल्क्युलेट केलं तर जवळपास 7.5 किलो आपल्याला त्याला खुराक लागणार आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यामध्ये आपल्याला सारखाच खुराक लागणार आहे. तो किती लागणार आहे, 150 ग्रॅम सकाळी 150 ग्रॅम संध्याकाळी, म्हणजे 300 ग्रॅम एका दिवसाला, म्हणजेच एका महिन्यासाठी त्याला 9 किलो आपला खुराक लागणार आहे. तर आपण जर हे 4ही महिन्याचं जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला पहिल्या महिन्यामध्ये लागला 6 किलो, दुसऱ्या महिन्यामध्ये लागला 7.5 किलो, तिसऱ्या महिन्यामध्ये 9 किलो आणि चौथ्या महिन्यामध्ये पण 9 किलो. तर हे टोटल कॅल्क्युलेट केलं तर जवळपास 31.5 किलो आपल्याला खुराक लागणार आहे एका बोकडाला 4 महिने सांभाळण्यासाठी. पण आता हे 31.5 किलोसाठी त्याला खर्च किती येणार आहे, तर हे बनवण्यासाठी आपण एक स्पेसिफिक आपण एक सिंपल लॉजिक हे केलं. त्यासाठी आपण काय केलंय, खुराक बनवण्यासाठी आपण 100 किलो गहू घेतला. तर गहू आपल्याला बाजारामध्ये घ्यायला गेलं तर 30 रुपये किलोनी गहू मिळतो, म्हणजे 100 किलो गव्हाचे आपले 3000 रुपये गेले. त्याच्यानंतर आता मकाचे भाव वाढले, तर मका आपण 50 किलो खरेदी केली तर मकाचे भाव वाढलेले आहेत. आधी जी 16-17 रुपयाला मका होते ती आता जवळपास 25 रुपयापर्यंत गेलेली आहे, 30 रुपयापर्यंत पण गेलेली आहे. तर 25 रुपयांनी मला ती मका मिळाली, तर ती मका 50 किलो मक्यासाठी माझ्या 1250 रुपये खर्च आला. त्याच्यानंतर आपण शेंगदाणा पेंड खरेदी केली, तर शेंगदाणा पेंडीचं 50 किलोचं मला गोणी मिळाली जवळपास 2850 रुपयाला. तर ते सगळे कॅल्क्युलेट केले आपण, तर ते होतं ते जवळपास 7100 रुपये. तर 7100 रुपये मध्ये आपले जवळपास 200 किलो खुराक तयार झालेला आहे. तर 200 किलो खुराक तयार करण्यासाठी आपल्याला प्रति म्हणजे 7100 रुपये भागिले आपले 200 किलो, म्हणजे एका किलोसाठी आपला खर्च आला 35.5 रुपये, म्हणजे 35.5 रुपये. पण एका बोकडाला आपल्याला किती लागणार आहे, तर 31.5 किलो खुराक लागणार आहे, म्हणजे 35.5 रुपये गुणिले 31.5 किलो. तर मग ते आपण जर कॅल्क्युलेट केलं तर ते येते 1118 रुपये, म्हणजे एका बोकडाला 4 महिने खुराकासाठी खर्च येतोय 1118 रुपये खर्च आलेला आहे. तर हे आपण आता 10 बोकडांचं काढतोय, तर 10 बोकडांसाठी जर खर्च कॅल्क्युलेट केला तर 11,180 रुपये खर्च आला फक्त त्यांच्या खुराकासाठीचा. आणि ह्यामध्ये 4 महिन्याचा खुराक आपण त्यामध्ये पूर्ण कॅल्क्युलेट केलेला आहे, त्यामध्ये 11,180 जो खर्च आलेला आहे. त्याच्यानंतर बघूया आता मेडिसिनसाठी, म्हणजे आपण आणलेल्या बोकडांचा त्यांच्या मेंटेनन्ससाठी, त्यांच्या औषधोपचारासाठी, त्यांच्या वॅक्सिनेशनसाठी किती खर्च येणार आहे. तर खर्च कुठून येतो तिथून सुरुवात करूया. आपण आपल्या शेडवरती ज्यावेळेस बोकड खरेदी करून घेऊन येतो, तर ते बोकड खरेदी करून आणल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा की ते वेगळ्या वातावरणामधनं दुसऱ्या जागेमधनं आलेले असतात, त्यांना येताना वारा लागतो, त्यामुळे त्यांना सर्दी होते, ठसकतात. तर त्याच्यामुळे त्यांना एन्डोटॉस BH हे औषध त्यांना आपण 2-2 ml त्यांना देत असतो. तर ती एक 200 ml ची बॉटल तुम्हाला एक 200 रुपयाला मिळून जाईल. तर ते एन्डोटॉस BH चे 200 रुपये पकडले. त्याच्यानंतर आपण आपल्या शेडवरती आणल्यानंतर पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये, की आता लगेच जागा बदलल्यानंतर लगेच आपण त्यांना जंतुनाशक देत नाही. पहिले 2-3 दिवस त्यांना आपण सेटल होण्यासाठी, म्हणजे आपल्या जागेला मॅच करण्यासाठी, इथे त्यांना शांत होण्यासाठी आपण पहिले 2 दिवस देत असतो, की त्यांनी या वातावरणामध्ये सूट व्हावं. त्याच्यानंतर आपण त्यांना जंतुनाशक देतो. 2-3 दिवसानंतर आपण जेव्हा त्यांना जंतुनाशक देतो म्हणजे त्यांचं डिवर्मिंग करतो, तर त्यासाठी आपण वापरतो अल्बिमार. तर अल्बिमारची एक बॉटल एक 300 ml ची 30 ml ची जवळपास, तर ती एक 40 ते 50 रुपयाला मिळून जाते. पण आपण जंतुनाशक हे किती दिवसांनी करतो, की आपल्याकडे 4 महिने बोकड आहेत, एका महिन्यामध्ये 30 दिवस आहे, पण आपण दर 60 दिवसांनी आपलं जंतुनाशक करणार आहे. म्हणजेच 4 महिन्यामध्ये आपल्याला आणल्यानंतर एकदा आणि त्यानंतर 2 महिन्यानंतर एकदा, म्हणजे 60 दिवसांनी एकदा हे करणार आहे. पण त्याच्यानंतर 60 दिवसांनी 4 महिने झालेले असतात, तर त्यानंतर आपल्याला जंतुनाशक करावं लागत नाही, कारण त्याच्या आधीच आपले बोकड सेल झालेले असतात. तर 2 वेळा जंतुनाशकासाठी आपण 40 ते 50 रुपयाचे, म्हणजे 50 रुपयांनी पकडलं तर 2 वेळा त्यांचं डिवर्मिंग करण्यासाठी आपले 100 रुपये खर्च येणार आहे. तर त्याच्यानंतर येणारे आता जंतुनाशक झाल्यानंतर त्यांना मेजर कोणती गोष्ट लागणार ते म्हणजे लगेच त्यांचं आपण टॉनिक चालू करतो.
टॉनिक मध्ये आपण दोन गोष्टी वापरतो. एक म्हणजे ब्रोटनचं एस हे लिव्हर टॉनिक आहे, ज्यामध्ये मिनरल्स आहे, त्यांचं लिव्हर फंक्शनिंग बूस्ट करण्यासाठी, त्यांची ग्रोथ चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपण ते लिव्हर टॉनिक देत असतो. त्याच्यासोबतच ग्रोविप्लेक्स एस हे टॉनिक पण, त्यामध्ये विटामिन्स मिनरल्स सगळ्या गोष्टी आहेत की जे आपल्या बोकडांच्या शरीरामध्ये असणारे कमतरता पूर्ण करतात. आणि जेवढं त्यांना अन्न दिलंय त्याचा अपटेक करण्यासाठी, त्यांना भूक लागण्यासाठी ते खूप जास्त फायदेशीर ठरतात. तर आता ते ब्रोटनचं जर आपल्याला हे करायचं म्हटलं तर आपण त्याचा डोस कसा देतो की 5 ml ब्रोटन सकाळी आणि ग्रोविप्लेक्सचा 5 ml संध्याकाळी, असं 10 ml त्यांना देत असतो दिवसाला. तर ते ब्रोटनचे 5 ml म्हटलं तर आपण काय करतो की किती दिवस आपल्याला ते टॉनिक द्यावं लागतं. जंतुनाशकाचा डोस दिल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुढचे 10 दिवस, तर 10 दिवस 5-5 ml म्हणजे झालं 50 ml. असं आपण हे किती वेळा करणार तर 2 वेळा, म्हणजे 50 गुणिले 2 म्हणजे 100 ml. तर एका बोकडाला 100 ml लागणार आहे आपल्या ब्रोटनचं किंवा ग्रोविप्लेक्सचं टॉनिक. तर 100 ml गुणिले आपले 10 बोकड आहेत म्हणजे 1 लिटर आपल्याला टॉनिक लागणार आहे 2 टाइमचं डिवर्मिंग करण्यासाठी. तर 1 लिटर आपल्याला ब्रोटन कितीला मिळतं तर ब्रोटनचा अर्धा लिटरचा जो पॅक आहे किंवा जो डबा आहे तर तो आपल्याला 400 रुपयाला मिळून जातो. तर असे 2 डबे घ्यावे लागतील 1 लिटरसाठी, म्हणजे ते झाले 800 रुपये. त्याच्यासोबतच आता ग्रोविप्लेक्सचं टॉनिक कितीला आहे तर ग्रोविप्लेक्सचं 2 लिटरचं टॉनिक मला 400 रुपयाने मिळालं होतं, पण आपल्याला 1 लिटर लागते म्हणून आपण त्याचे 200 रुपये पकडू. तर आपले सर्दीसाठी एनरोटॉक्स बीएस 200 रुपये, जंतुनाशकासाठी 100 रुपये, ब्रोटनचे साठी 800 रुपये आणि ग्रोविप्लेक्स साठी 200 रुपये. ते जर सगळे कॅल्क्युलेट केले तर ते जवळपास आपले पैसे जे होतात त्यामध्ये आपण परत गोळ्यांचं हे करूया. जर आपण त्यांना जंतुनाशक दिल्यानंतर जर बोकड आजारी पडले, ताप आला, तर त्याच्यासाठी आपण एक 500-600 रुपये पकडूया. जर आपण त्यासाठी 600 जाऊ दे, आपण 700 रुपये पकडूया. तर 700 रुपये जरी पकडले तरी आपल्या सगळा खर्च त्यांच्या ह्याच्यासाठीचा 2000 रुपये तो खर्च आलेला आहे. तर 7000 जर ह्यामध्ये 4 महिन्याचा आपला टॉनिक असेल, डिवर्मिंग असेल, औषधांचं खर्च सगळं ह्याच्यानंतर आपले ते हे त्यामध्ये आपण गोळ्या औषधांसाठी 700 रुपये, म्हणजे 4 महिन्यांसाठी 700 रुपये म्हणजे खूप जास्त झाले. एवढे लागत पण नाही, तुमचे 200-300 रुपयामध्ये सगळ्या गोळ्या तुमच्या येऊन जातात. तरी आपण 700 रुपये पकडले तरी टोटल ओव्हरऑल त्यांच्या मेडिसिनसाठी आपला 2000 रुपये खर्च झालेला आहे. तर आपला आधी किती खर्च झाला होता की आपला खुराकासाठी झाला होता 11,180 रुपये खर्च. त्यामध्ये मेडिसिनसाठी, त्यांच्या औषधोपचारासाठी 2000 रुपये खर्च झालेला आहे. तर हे टोटल होता 13,180 रुपये. आता 13,180 रुपयामध्ये तुमच्या बोकडांचा खुराक झालेला आहे, त्यांचा औषधोपचार झालेला आहे, सगळं झालेलं आहे. आता राहिला त्यांचा कशाचा प्रश्न, तर त्यामध्ये आपण म्हणजे इन एन इमर्जन्सी सिच्युएशन की ह्यामध्ये जर आपल्या बोकड खूपच आजारी पडला आणि आपण दिलेल्या औषधांनी पण तो बरा नाही होते, खूप जास्त ताप आहे, त्यामुळे जर आपल्याला डॉक्टर बोलवावे लागले तर त्यासाठी आपण एक्स्ट्राचे पैसे पकडले तर वर्षी आपण जवळपास 1,820 रुपये जर आपण त्यामध्ये ऍड केले एक्स्ट्राचे, की जे म्हणजे इमर्जन्सी लागलेच, तर म्हणून 1,820 रुपये जर ऍड केले तर आपले टोटल होते 15,000. म्हणजे त्यामध्ये पहिली गोष्ट गोळ्यांसाठी पण तेवढे लागत नाही तरी आपण तेवढे पकडलेत. एक्स्ट्राचे 1,820 रुपये पकडलेत की जे लागतीलच असं नाहीये, ते पण तुमची कॉस्ट कटिंग होऊ शकते. हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर 15,000 रुपये खर्च येतो 4 महिने बोकडांचा सांभाळ करण्यासाठी. तर आता 15,000 भागिले 10,000 केलं तर 1,500 रुपये प्रत्येक बोकडाला खर्च येणार आहे तुमचे 4 महिने त्याचा सांभाळ करण्यासाठी, त्याचा औषधोपचारासाठी, त्यांच्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी. आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की त्यांच्या हिरव्या चाऱ्याचा किंवा त्यांच्या सुक्या चाऱ्याचा खर्च तुम्ही पकडला नाहीये. तर पहिली गोष्ट, जर तुम्हाला बोकड पालन करायचं असेल तर चारा तुमच्या घरचा असेल तर तुम्हाला ते जास्त परवडते, किंवा चारा तुमच्या घरचाच असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला किती लागणार, तर 10 बोकडांसाठी तुम्हाला 5 गुंठे जमीन पुरेशी आहे. त्यामध्ये 5 गुंठ्यामध्ये तुम्ही 2 गुंठे तुमचा मेथी घास टाका, 1 गुंठा गवत लावा, 1 गुंठा तुती करा आणि 1 गुंठा तुम्ही दशरथ घास किंवा ह्याचं टाकू शकता. तर 5 गुंठा चारा तुमच्या 10 बोकडांसाठी पुरेसा आहे. तुमच्याकडे किती बोकडांची कॅपॅसिटी त्या हिशोबाने तुमच्या किती चारा लागणार याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. तर आता तुमचा जो हिरवा चारा आहे तर त्यासाठी मेंटेनन्सचा खर्च कुठून येणार आहे, तर ज्या तुमच्या बोकडांचे जे लेंडी खत पडत आहे तर ते खत मध्ये तुमचा मेंटेनन्स कॉस्ट निघून जाते. म्हणजे तुमचा मेंटेनन्स हिरव्या चाराचा त्या ठिकाणी निघला तर हिरव्या चाराचा खर्च आपण पकडत नाही. सुका चारा पण तुमच्या घरचाच असावा जेणेकरून तुमचे त्या ठिकाणी पैसे वाचणार आहेत. चाऱ्याचं नियोजन हे पूर्णपणे आपल्या घरचं असावं आणि त्या ठिकाणी आपण स्वतः कष्ट करतोय की जसं आपण दुसऱ्याच्या हाताखाली किंवा दुसऱ्या ठिकाणी नोकरी करतोय तसेच आपण ह्या ठिकाणी नोकरी करतोय. तर ह्या ठिकाणी जो नफा मिळणार तो आपला पगार म्हणून आपण कन्सिडर करायचा आहे. तर हे
आपलं नियोजन असतं किंवा हे कॅल्क्युलेशन मध्ये आपण पकडतो. तर आपण आणलेले बोकड हे 50,000चे होते. त्यामध्ये आपला 15,000 रुपये खर्च झाला 10 बोकडांच्या खुराकासाठी, औषधोपचारासाठी. म्हणजे आपला टोटल खर्च किती झाला? 65,000 रुपये खर्च झाला. आता त्या 65,000मध्ये आपल्या 4 महिने बोकड सांभाळल्यानंतर त्यांचं वजन किती होणार आहे? ज्यावेळेस आपण बोकड खरेदी करून घेऊन येतो त्यावेळेस त्यांचं 10 ते 12 किलोच वजन असतं. तर ते 10 ते 12 किलो वजन असणारा बोकड ज्यावेळेस आपण 4 महिने सांभाळतो तर तो 25 ते 30 किलोच्या रेंज पर्यंत जातो साधारण. मॅक्सिमम तुमचा 23, 24, 25च्या रेंजमध्ये असतो. तर तो बोकड आपला कमीत कमी 10,000 रुपये प्रति नगाने जातो. 11, 12, 15,000पर्यंत पण जातो. तुम्ही त्यांचं वजन वाढ किती केली, त्यांच्या खुराकाचं सगळ्या गोष्टींचा कसं नियोजन केलंय, तुमचं व्यवस्थापन किती चांगलं आहे, ह्याच्यावरती तुमचा नफा सगळा ठरलेला असतो. पण आपण 10,000 रुपयांनीच पकडू, म्हणजे मिनिमम कॉस्ट पकडली आम्ही. तर 10,000 रुपये नगाने जरी पकडलं तरी 10 बोकडांचे 1,00,000 रुपये झाले. पण आपला खर्च झाले 65,000. म्हणजे जवळपास 35,000 रुपये तुमचा नफा राहणार आहे 10 बोकडांच्या सायकल मागे 4 महिने सांभाळ केल्यानंतर. आता ही 4 महिन्यांची सायकल आपली चालू होणार आहे 10 बोकडांनी. तर हेच 10 बोकड जर आपण 20 केले तर तुमचे 35,000चे 70,000 रुपये नफा दर महिन्याला राहणार आहे. त्याच्यानंतर ह्याच्याऐवजी तुम्ही 25 टाकले तर ते 65चे तुमचे त्यामध्ये परत किती 35 म्हटल्यावरती किती राहिले ते 17.5 परत त्यामध्ये ऍड होणार आहे. म्हणजे 70, 80, 87 म्हणजे जवळपास आपले एक 87 ते 90,000 रुपये त्यातनं आपल्याला नफा राहणार आहे जर तुम्ही 25 बोकडांची सायकल रन करत असाल तर. आता ह्यामध्ये सगळा गेम तुमच्या मल्टिप्लिकेशन वरती किंवा तुम्ही किती मोठ्या क्वांटिटीमध्ये करताय त्यावरती तुमचा नफा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला आता दर महिन्याला पैसे कसे मिळणार आहे? बऱ्याच लोकांचं हे असतं की 4 महिने सांभाळ केल्यानंतर मिळणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जे करतोय असे 4 कंपार्टमेंट मध्ये करतोय. तर पहिले 4 महिने इन्व्हेस्टमेंट नंतर दर महिन्याला पैसे येणार आहे. पण जे पैसे येणार ते 4 महिने सांभाळ केलेल्या बोकडांच्या यातूनच येणार आहे. पण दर महिन्याला येत जाणार आहे तिथून पुढे. तर ते आपण दर महिन्याला ते कॅल्क्युलेट करतो. तर त्या हिशोबाने तुम्हाला बोकड पालन करायचं. आणि हे झालं मी आपण 4 महिने सांभाळ करून विकल्यानंतरचे कॅल्क्युलेशन. ह्यामध्ये एवढा प्रॉफिट राहतो. ह्यामध्ये खूप जास्त गोष्टी पुढे मागे पण होतात की ज्या ठिकाणी तुम्हाला 3,500 राहतोय त्यामध्ये तुमच्या बाकीचे कॉस्ट ऍड होऊन तुम्हाला 3,500च्या ऐवजी 3,000 रुपये प्रॉफिट झाला तर 30,000 रुपये मिळणार आहे. पण बऱ्याचदा असं पण होऊ शकतं की जो तुम्ही 5,000ने बोकड आणलाय तो तुमचा 4 महिने सांभाळ करून 15,000ने पण जाऊ शकतो. की जिथं 6,500 रुपये खर्च आहे त्या ठिकाणी 15,000 रुपये म्हणजे किती झाले? जवळपास 7,500 रुपये त्यामध्ये नफा राहू शकतो. तर 10 बोकडांमागे तुम्ही 70,000 रुपये पण कमवू शकता. म्हणजे जवळपास डबल पैसे कमवू शकता. जेवढे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यात डबल पैसे त्यातनं कमवू शकता. पण सगळ्या गोष्टी किंवा सगळे कॅल्क्युलेशन ह्याच्यावरती डिपेंड करतात की तुम्ही त्यांची काळजी किती घेतली, तुमच्या बोकडांची वजन वाढ किती झाली आहे आणि तुम्ही जो सांभाळ केलाय तो कशा प्रकारे केलाय. त्यामध्ये तुमचा सीझन कोणता आहे? पावसाळ्यामध्ये तुमचा बोकड जास्त चारा खात नाही, त्यामध्ये वजन वाढ तेवढी जास्त होत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बोकडांसाठी सुका चारा असणं जास्त गरजेचं राहतं. सुका चारा किती ह्याच्यावरती तुमच्या गोष्टी हे असतात. आता पावसाळ्यामध्ये माझा सुका चारा नव्हतं म्हणून मी बोकड लवकरच सेल आउट केले, जे की माझे 10,000नीच केलंय. त्यामध्ये किती नफा झाला हे तुम्हाला मी माझ्या रील किंवा शॉर्ट्सच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालं असेल. आता हे झालं आपल्या बोकड पालनासाठीचा खर्च किंवा त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करायच्या, किती त्यामध्ये नफा राहणार आहे, किती हे राहणार आहे, प्रॉफिट राहणार आहे. आता ह्या गोष्टींसाठी तुम्हाला किती लेबर लागणार आहे? जर तुम्ही एवढा सेटअप ठेवणार असाल की 40 फूट बाय 30 फुटाचा, यामध्ये तुम्हाला 25 एका या कंपार्टमेंटमध्ये राहणार आहे म्हणजे 100 बोकड राहणार आहे. तर या 100 बोकडांसाठी तुम्ही एकटे सफिशियंट आहे. तुम्ही एकटे जरी सगळ्या गोष्टी म्हटलं तरी मॅनेज करू शकता. या ठिकाणी तुम्हाला लेबर हायर करण्याची पण गरज नाहीये. तुम्ही आणि जास्तही काम नसतं. तुम्हाला सकाळी 1-2 तास सकाळी काम करायचंय, संध्याकाळी 2 तास काम करायचंय. त्यातलं तुम्हाला सकाळी म्हणजे चारा आणण्यासाठीचा 1 तास पकडा आणि यांचं खालचं झाडून वगैरे काढायचं, बाकीचं काय असेल त्यासाठी 1 तासभर पकडा. तर असं 2 तासाचं काम आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काम नाही. संध्याकाळी तुम्ही चारा आणलेला त्याची कुटी करा किंवा याचं काय असेल तर ते 2 तास पकडले तर हार्डली तुम्हाला 3 ते 4 तास काम करायचं आहे. याच्या पलीकडे तुम्हाला काही काम नसतं. तुमचं सुपरविजन फक्त अधूनमधून राहिलं पाहिजे की तुमचा बोकड आजारी पडल्यानंतर तो तुम्हाला लवकर समजला पाहिजे की बोकड चारा खात नाही, आजारी पडलाय, ताप आलाय, जुलाब झालेत, त्याचे काही लक्षणं वेगळी दिसत असतील तर त्या गोष्टी लवकरात लवकर तुम्ही त्या डिटेक्ट करून त्यावरती औषधोपचार केले तर त्या गोष्टीमुळे होणारं म्हणजे आजारी पडून होणारं नुकसान तुमचं टळलं जातं. तर ह्या गोष्टी तेवढ्याच जास्त गरजेच्या आहे जर तुम्ही बोकड पालन करणार असाल तर. पण ह्याच गोष्टी जर आता 100 बोकडांच्या ऐवजी तुम्हाला 1000 बोकडांचा सेटअप करायचा असेल, तुम्हाला जर तेवढी मोठ्या स्केलवरती करायचं असेल तर ऑब्व्हियसली त्या ठिकाणी तुम्हाला लेबरची गरज लागणार आहे. पण त्या ठिकाणचं तुमचं कॅल्क्युलेशन ह्यापेक्षा थोडं वेगळं असणार आहे की त्या ठिकाणी तुमचा खर्च अजून कॉस्ट कटिंग होणार आहे. कारण जेवढ्या मोठ्या स्केलवरती जाणार तेवढं कॉस्ट कटिंग होणार आहे. एक लेबर तुमचा
100च्या ऐवजी 200-300 बोकड म्हटलं तरी सांभाळू शकतो. कारण ह्यामध्ये खूप कष्टाचं किंवा खूप ह्याचं काम नाहीये, फक्त सुपरविजन तुमचं प्रॉपर पाहिजे. याचे कॅल्क्युलेशन वेगळे, जर मोठ्या स्केलवरती करायचं असेल तर ते पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगा की जर मोठ्या स्केलवरती मला 500 किंवा 1000 बोकडांसाठी जर करायचं असेल तर ते कसं करू शकतो. तर त्याच्यावरती पण आपण एक स्पेसिफिक व्हिडिओ त्यासाठी घेऊन येईल. त्याच्यानंतर तुम्हाला आता ह्यामध्ये ईदसाठी जर बोकड पाळायचे असेल तर ईदसाठी त्याचे कॅल्क्युलेशन कसे असतात, तर त्यामधनं किती प्रॉफिट राहतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी ह्यामध्ये सांगणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की बोकड पालन हा फक्त म्हणजे बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की बोकड पालनामध्ये फायदा डबल आहे, की म्हणजे तुम्ही 5000 गुंतवले की लगेच 10,000 झाले. की जे मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं की 5000ला बोकड घेतला आपण, 4 महिने सांभाळून 10,000ने विकला, पैसे त्याचे डबल झाले. पण कोणते पैसे आपल्याला त्यामधनं नफा किती झालाय, 3 ते 3,500 रुपयाचा नफा झालाय. तो 3 ते 3,500 कशाचा झालाय, तर आपण त्यामध्ये 1,500 रुपये गुंतवणूक केली. त्यामध्ये जर तुम्हाला हिरवा चारा जरी हिरवा चारा आणि सुका चारा दोन्ही जर आपल्याला विकत आणायचा म्हटला तर त्यासाठी तुमचे 1000 रुपये खर्च येतो एका बोकडासाठी. म्हणजेच तुम्हाला 1,500 आणि हे 1,000 म्हणजे 2,500 रुपये तुमचा खर्च येतो. तर 2,500 रुपये ज्यावेळेस तुम्ही 4 महिने सांभाळण्यासाठी खर्च करता तर त्यावरती तुम्हाला 2,500 रुपये नफा होणार आहे. म्हणजेच तुम्ही बोकड आणल्यानंतर त्यांना खुराकासाठी, त्यांच्या औषधोपचारासाठी, त्याच्या खाण्यापिण्यासाठी म्हणजे हिरवा चारा सुका चारासाठी जो खर्च करताय त्याच्या एवढे पैसे तुम्हाला त्यातनं नफ्याच्या स्वरूपात तुम्हाला मिळतात. ना की तुम्ही बोकड खरेदी करून आणला, तर मी 20,000चा बोकड आणला, 4 महिने सांभाळला, तो 40,000ला जाणार आहे का? आणि जरी गेला तर त्याला खुराकासाठी जेवढा खर्च झालाय तो माझा त्यातनं वजा करून मला तेवढे पैसे राहणार आहेत का? तर नाही राहणार. 20,000चा बोकड मी 40ला जरी विकला तर 10,000 रुपये माझा त्या बोकडासाठी खर्च येणार आहे, 4 महिने सांभाळण्यासाठी, 6 महिने सांभाळ करण्यासाठी. त्याच्यानंतर तो 40,000नी जाणार आहे. 10,000 खर्च झाला तर 10,000 रुपये मला त्याच्या मागे नफा राहणार आहे. हे सोपं आणि साधं गणित आहे. तर पैसे डबल आहेत, पण तुम्ही जेवढे त्यामध्ये इन्व्हेस्ट करताय बोकड आणल्यानंतर, बोकड आणल्याच्या स्लॉटची इन्व्हेस्टमेंट नाही तर त्यानंतर तुम्ही जेवढा सांभाळ करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्या एवढे तुम्हाला नफ्याच्या स्वरूपात मिळतात. तर हे एक मानसिकता तुम्ही लक्षात घ्या. आणि बोकड पालन करणं सोपं आहे का, तर आहे. फक्त गोष्टी तेवढ्या डेडिकेटेडली आणि मन लावून तुम्ही केला तर बोकड पालनामध्ये खरंच नफा राहील. आणि बोकड पालनाबद्दल जर तुम्हाला अजून काही डाऊट असतील किंवा नफ्याबद्दल जर तुमच्या काही क्युरीज असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी तुमच्या सगळ्या क्युरीज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. आणि अजून अशा माहितीसाठी आपल्या कृषी दूत कीर्तन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.